हाय सगळ्यांना गुड इव्हिनिंग. तर मी घरी आलो, चकाचक दिसत असेल. इकडं बकी आहे. हाय बकी. बर अशी आहे. आणि इकडं माझी मायू आणि इकडं माझी अनुष्का. तर विषय काय, व्हिडिओ काढायचा खूप दिवस झालं, व्हिडिओ काढीन पण मला कामामुळे होत नव्हतं. खूप कामं घेतलेली मी, त्याच्यामुळे कसं वेळ मिळत नव्हता ना. आता माझी कामं संपली आहे ना अश्विनी, आहे ना बघ. हां, तर असू द्या. आणि आपण इथं घराला कबाळ बांधले, नजर लागू नये म्हणून. वाटलं 7:30 असेल माझ्या मागं, तर कबाळ नसेल आणि येऊन जाईल. बुरी नजरवाले त्याला मुक आला, पण अजिबात नाही. हाय असंच राहिले. दुसरी आमोशी आली तर नजर माझ्या मागं काही नाही आहे. चांगली गोष्ट आहे. कसं, आणि ती बांधल्यापासून कामच झालं नाही घराचं. कामच बंद पडलं. काय समजायचं ते समजा, पण असू द्या, एक प्रकारे चांगले. आणि आपलं काय झालं, लय दिवस झालं घराचं काम बंद होतं. इतकं बंद होतं, हे काढलं प्लास्टर राहिले, पल्लीकडल्या साईडचं थोडं प्लास्टर राहिले, आपल्या घराच्या फार्म हाऊसच्या काचा राहिल्यात, त्याच्यानंतर दरवाजा राहिल्यात, लाईटीची फिटिंग राहिली, भरपूर काम राहिले. होय चिऊ, भरपूर म्हणजे भरपूर. तर तेच नियोजन करायसाठी मी कामावरती जात होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे घराचं डुबं बिबं राहिल्यात, कौलं वगैरे टाकायचे राहिल्यात. मला सांगताना तुम्ही म्हणता कसं काय वाटत नाही दादा, तूच कौलं टाकणार आहे आणि तूच ठेवले, काय व्हायचं. म्हणजे माझी मनस्थिती नव्हती. खूप कामं, टेन्शन, माइंडमध्ये विचार असतात. प्रत्येकाचं कसं असतं, जे जे त्याचं असतं, मागं लपडे असतात. खूप माझ्या मागं लपडे होते. देणं झालं थोडं, कर्ज झालं, म्हणजे लय कर्ज नव्हतं, 70-75 हजार रुपये मला देणं झालं. पण मला झोप लागत नव्हती. जरी थोडंफार राहिले, 10-15 हजार राहिलेत, ते म्हणजे काही नाही, शिल्लक गोष्ट आहे. 8 दिवस 10-15 दिवसाचं आहेत पैसे, काम केलं की ती फिटून जातील. तर असू द्या. तर आपलं सगळं टोटल घराचं काम आता करायला घ्यायचं आहे. आता पुन्हा जोराने मी, आता कसं झालं, लपडं मिटलं, आता इथनं मोर पुन्हा लपडं करायचं थोडं. आणि आपलं आता गावडे मिस्त्रीला आमच्या खूप दिवस झालं फोन नाही केला. तर पहिले ही भिताड आणि तिकडल्या साईडचं भिताड प्लास्टर घेऊन थोडं डिझाईन काढायची, ते करून घ्यायचं. त्याच्यानंतर वरच्या थोडी कौलं टाकायची राहिल्यात, म्हणजे डिझाईन कोरायची वगैरे राहिली आहे ना. तर डिझाईन वगैरे कोरायची राहिली, ती डिझाईन वगैरे व्यवस्थित करून घ्यायची, कौलं टाकून घ्यायची आणि बांधकाम करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर थोडं फरशीचं काम राहिले, कुठं पॉलिश करायचं राहिले, तर ते पॉलिशचं कामसुद्धा व्यवस्थित करून घेणार आहे. आता फक्त 2-3च कामं करायच्यात. प्लास्टर, फरशीचं काम पूर्ण संपवायचं, पॉलिश करायचं, कौलं टाकून घ्यायची. डोबं राहिल्यात ना, प्रत्येक वेळेस रवी दादा धावतो ना की डोबं राहिल्यात, सगळे डोबं बुजवायचं. आणि घराच्या काचा बसवायच्यात पुढल्या महिन्याच्या 10 तारखेच्या आत. कारण की काय होते, आता पावसाचा दिवस चालू झाला, कुठनं पाणी येईल. मग कौलं टाकून घेतली आणि मस्तपैकी, होय अशू, कौलं टाकून घेतली आणि काचा बसून घेतली की पाणी यायचं बंद, आणि हा एक दरवाजा मोरचा बंद करायचा. असं झालं प्लॅनिंग आमचं. नियोजन आहे. आणि हे नियोजन पुढल्या महिन्याच्या 15 तारखेच्या आत करणं गरजेचं आहे. कारण की आमच्या आजीची पुढल्या महिन्यात 17 तारखेला वरी श्राद्ध आहे ना, आहे ना, वरी श्राद्ध आहे आजीचं. त्याच्या आतमध्ये करून घेतो मी. कसं पाहुणे येणार, गेस्ट येणार, समजा कोणी येते, कोण नाही येत, सांगू शकत नाही. मग त्याच्या आधी भरपूर काम करायचं आहे. तर कसं लय दिवस झालं व्हिडिओ नव्हता काढावं म्हणलं. आणि आम्ही घरी आलतो तो खूप राडा झालता, सगळं धुरवा पुपुटा झालता, भूत बांगला असल्यासारखं झालता, आहे ना अश्विनी. करमतच नव्हतं. बघितल्यानंतर आणवतो म्हणले, हे काय झाले पप्पा. होय, मग सगळं धुवून वगैरे काढलं, चकाचक केलं, तरी मोटर चाला ना. काय मी 2-3 दिवस घरी नसलो की कोणी असाच राडा होतो की मोटरीचं चालत नाही, विजेचं पाणी येत नाही. मी झाडं पण भिजवली नाही तर गार्डनची, नाया फुटल्या, कुठं काय झालं. 3च दिवस घरी नव्हतो. सकाळ संध्याकाळ मी लक्ष देतो, पण आता 3 दिवस नसतो तर कोणीच लक्ष दिलं नाही. हां, तर असू द्या. आता तुम्ही काय करता मला माहिती ना. आता 3 दिवस मी नव्हतो, तर 3 दिवस खूप राडा झालं. कामं पण झाली माझी बाहेरची सगळी. आणि आता निवांत झालोय. तर आज खूप दिवसातून म्हणलं तुमच्याशी गप्पा मारावते आणि एखादा व्हिडिओ काढाव. तर झाला व्हिडिओ काढून, आता चालू चहा वगैरे झाला, सगळं साफसफाई झाली आणि नियोजन केलं आहे मी. तर माझं नियोजन कसं आहे सांगा. कौलं टाकून घेणे, थोडं प्लास्टर राहिले ते करून घेणे. प्लास्टर 3 दिवसाचं, 4 दिवसाचं प्लास्टर आहे, 4 दिवसाचं होईल. फरशीचं काम 1 ते 1.5 दिवसाचं, 2 दिवसाचं फरशीचं काम आहे.
छोट्या छोट्या गोष्टी त्या करून घ्यायच्या. ते झालं, कवलं टाकून घ्यायची आणि कवलं टाकून घेतल्यानंतर काम झालं आणि मग काचा बसवायच्या. पण पुढल्या महिन्याच्या 10 तारखेच्यात करणं गरजेचं आहे. 17 तारखेच्यात म्हणजे होणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं एकंदरीत. पण मी 100% प्रयत्न करीन काचा बसवायचा. आणि काचा मी चांगल्या निवडल्या, चॉईस चांगली केली. तुम्हाला बसल्यानंतर दिसन म्हणजे काचाचं घर असल्यासारखं वाटेल, आहे ना. ते काय झालं माहिती का, आमच्या घराचं काम 40 आणि 10 55,000 रुपयात सगळे काचा बसून होत्या टोटल सगळं. पण ते काय झालं, मला ती काच आवडा ना. म्हणजे कसं आपलं एखादं नियोजन असतं, मी पाहिलेलं असतं. शेवटी मी माझ्या मतावर ठाम राहिलो. अश्विनी म्हणतच होते एवढी महागाई नको. टोटल आमचं 75 आणि 10 85,000 रुपये टोटल काचाला जातात. टोटल सगळं 85 आणि ते 3 85 87 88,000 बाथरूम सहित जातात. पण 88,000 रुपयात काच एकदम सुंदर निवारली. मी केव्हाच कोणतीही गोष्ट म्हणजे करताना विचार करूनच करतो. आणि काचाच्या बाबतीत पण तेच केला. फरशीला जसं 2 लाख घालवलं तसं काचाला 88,000च घालवणार. आणि मला जे आवडते तीच काच टाकणार. मी स्लायडिंगच आहे पण ती काच टाकायचा विचार आहे. आणि आमची आली ती रेशमा वहिनींनी एक साडी मागवली ना ऑनलाईन, ती आई आली दाखवायला. काय म्हणते आई, दाव कसली साडी मागवली रेशमाबाईने. अरे देवा, रेशमाबाईने साडी छान आली, छान आहे का? काहीतरीच मागवली 1200 रुपयाची साडी. काहीतरी येडे काय तुम्ही, ऑनलाईन साड्या मागवायच्या. नेस आणि काढ व्हिडिओ. चांगली नाही हो चांगली दिसते. हा कशी दिसते मित्रांनो, छान दिसते, छान दिसते. हा ठीक आहे, असू दे. ह्या गोष्टी मस्त आहे. पर्पल फोटो काढतो आणि स्टेटसला यूज ठेवतो. असू दे. कसा व्हिडिओ वाटला सांगा. बाय सगळ्यांना.